मराठी आणि इंग्लिश ही दोन्ही वेगळ्या लँग्वेजेस आहेत आणि त्या दोघांचंही लर्निंग वेगळं झालं पाहिजे। समजा 1-2 महिन्यामध्येच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर तुम्ही डीपमध्ये अभ्यास करून चालणार नाही। त्यामुळे तुम्हाला ग्रामरचं काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे। जसं प्रत्येक भाषेचे 4 पिलर्स असतात, त्याला आपण LSRW म्हणतो, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग। याच्यामध्ये लिसनिंग जर झाली तरच तुम्हाला स्पीकिंग येणार आहे की वी आर सराउंडेड विथ मराठी पीपल ओनली। आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त मराठी ऐकतो किंवा हिंदी ऐकतो, आपण इंग्लिश ऐकतच नाही, त्यामुळे आता लिसनिंग होणारच नाही। जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज शिकत असाल तर यू हॅव टू थिंक इन इंग्लिश इटसेल्फ। एक्झाम्पल, जेव्हा मला शूड शिकवायचं आहे, आमच्या सगळ्या ट्रेनर्सला मी ट्रेन असं केलेलं आहे की कधीही शूडचा मराठीत अर्थ सांगू नका, कारण की जेव्हा तुम्ही शूडला मराठीत असं म्हणता, असं तुम्ही जेव्हा मुलाला सांगाल तेव्हा तो नेहमी मग विचार करणार की असं आलं की मग मला शूड वापरायचं। ही चुकीची पद्धत आहे, म्हणजे दिस इज द वर्स्ट मेथड ऑफ टीचिंग अँड लर्निंग। तर याच्यामध्ये तुम्ही फक्त 5 टेन्स जरी शिकलात, अगदी सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर आणि कंटिन्युअसचे 2, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस। हॅलो, हाय, नमस्कार। द टीव्हीच्या हाऊ टू या सेगमेंटमध्ये मी दिव्या तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मंडळी, इंग्लिश बोललेलं समजतं पण बोलता येत नाही। ऐन वेळेला नेमके शब्द कुठले वापरायचे हेही समजत नाही, त्याच्यातही खूप कन्फ्युजन होतं आणि कित्येकांना इंग्लिश सिनेमे हे सबटायटल्स शिवाय बघताच येत नाही। या समस्या आज आपल्यापैकी अनेक जणांना भेडसावत असतात आणि त्याचंच सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या एपिसोडमधनं करणार आहोत। आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आले आहेत ॲप्को इंग्लिश अकॅडमीचे फाउंडर अभिनव कोयले सर। सर, खूप मनापासून स्वागत आहे। थँक्यू मॅम। येस, सरांच्या पुण्यामध्ये स्पोकन इंग्लिशच्या 15 शाखा आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनंच इंग्लिश कॉन्फिडेंटली कसं बोलायचं हे समजून घेणार आहोत। सर, पहिला प्रश्न हाच आहे की आपण ॲक्च्युली शाळेपासून इंग्रजी विषय हा शिकत असतो, पण तरीसुद्धा इंग्रजी बोलताना ना एक भीती वाटते, एक प्रेशर येतं, मनावर दडपण येतं। तर इंग्रजी बोलण्याची एवढी भीती का वाटते? तर हा बरेच मुलं मला क्वेश्चन विचारतात की सर तो कॉन्फिडन्स नाही आहे किंवा भीती वाटते इंग्लिशची, आणि जसं आपण मराठीमध्ये बोलतो तसं आपण इंग्लिशमध्ये का नाही बोलू शकत? याचं पहिलं असं कारण आहे की मराठी ही आपण म्हणजे अगदी वयाच्या 2 वर्ष जेव्हा आपण ॲट द एज ऑफ 2 आपण मराठी बोलायला शिकलो होतो, तेव्हा आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म होता की जे आपले नेबर्स होते किंवा आपले फॅमिली मेंबर्स होते, हे आपल्याला मराठीमध्ये बोलायचे आणि साधारणतः आपण जेव्हा 1 ते 2 वर्ष मराठी ऐकलो तेव्हा आपण बोलायला सुरुवात केली। प्रॉब्लेम असा आहे की आजूबाजूला आपण जास्त करून मराठी लोकांशी सराउंडेड आहोत, त्यामुळे आपण कधी इंग्लिश ऐकतच नाहीत, म्हणजे कानावर इंग्लिश कधी पडत नाही आणि त्यामुळे आपण कधी बोलण्याचा प्रयत्न करत नाही। आज सकाळी उठल्यानंतर घरामध्ये पण आपले आईवडील हे मराठीच बोलतात, आपल्या ऑफिसमध्ये कलिग्स मराठी बोलतात आणि आपण कधी इंग्लिशमध्ये बोलतच नाहीत। आपल्याला इंग्लिश ऐकायलाही नाही भेटत आणि बोलायला नाही भेटत। जसं प्रत्येक भाषेचे 4 पिलर्स असतात, त्याला आपण LSRW म्हणतो, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग। याच्यामध्ये लिसनिंग जर झाली तरच तुम्हाला स्पीकिंग येणार आहे। आता जेव्हा आपलं वय 2 होतं तेव्हा आपण काही रीडिंग आणि रायटिंग करत नव्हतो मराठीमध्ये, तसंच आहे की आपण तेव्हा फक्त लिसनिंग करून बोलायला शिकलो। इंग्लिश भाषा पण तीच आहे की तुम्हाला ऐकलं पाहिजे तुम्ही आणि मग बोललं पाहिजे। होतं काय की आपल्याकडे सराउंडिंग नाही आहे आणि आपण कधीच बोलत नाही, त्याच्यामुळे ती भीती मनामध्ये बसलेली आहे आणि ती भीती आपल्याकडे कायम राहते। म्हणजे अगदी आपण स्कूल झालं, कॉलेज झालं, आपण इवन आता जॉब करतो पण तरी पण भीती वाटते इंग्लिशची। तर कॉन्फिडन्स हा मुळात विषय असा आहे की कॉन्फिडन्स आणि भाषेचा कुठला संबंध नाही आहे। आपण असे काही लोक बघतो की जे आमच्याही क्लासेसमध्ये कधी कधी एक मुलगा समोर येतो आणि त्याला जास्त काही इंग्लिशचं नॉलेज नसतं, पण तो एकदम कॉन्फिडेंटली बोलतो, कारण की त्याच्यात तो कॉन्फिडन्स आधीपासून आलेला आहे, त्याच्या स्कूल लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये त्याचा तो कॉन्फिडन्स आलेला आहे। त्याला भलेही इंग्लिश येत नाही आहे पण तो कॉन्फिडेंटली जे काही बोलतो तो चुकीचं बोलतो पण कॉन्फिडेंटली बोलतो। तर सर्वात पहिल्यांदा की तुमचा कॉन्फिडन्स हा भाषेशी संबंधित नाही आहे, ही पहिली गोष्ट। तर पहिल्यांदा हे समजून घ्या की हा कॉन्फिडन्स असतो काय, त्यानंतर आपण बघूया की कॉन्फिडन्स कसा वाढवायचा। तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या की कॉन्फिडन्स हा आपल्या आतमध्ये असतो, ही कुठली अशी एंटिटी नाही आहे जी आपण बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकतो, तर तो आपल्या आतमध्ये आहे। आता ही आपली स्वतःची एंटिटी आहे। मी नेहमी आमच्या स्टुडंट्सला एक एक्झाम्पल देतो की तुम्ही तुमच्या मोबाईलला कुणाला हात लावू देता का? अगदी आपण आपल्या आईवडिलांना पण हात नाही लावू देत का? म्हणतात त्याचं उत्तर असं की तो सर माझा मोबाईल आहे, म्हणजे दुसऱ्यांनी तो का हात लावा किंवा दुसऱ्यांनी तो चेक नाही केला पाहिजे, तो माझा स्वतःचा आहे। त्याचा कॉन्फिडन्स पण हा तुमचा स्वतःचा आहे, परंतु होतं काय की जेव्हा आपण समोरच्याशी बोलतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो। याचा अर्थ आपला कॉन्फिडन्स हँडल कोण करतोय? समोरचा व्यक्ती हँडल करतोय, पण मोबाईल तुम्ही हँडल स्वतः करता, कारण की तो तुमचा स्वतःचा आहे आणि कॉन्फिडन्स हा पण तुमचा स्वतःचा आहे, तुमची ती स्वतःची एंटिटी आहे, पण ती तुम्ही लोकांना अलाउ करतात तो कॉन्फिडन्स लेवल कमी जास्त करण्यासाठी। समजा आता मी एखाद्या व्यक्तीशी बोलतोय ज्याला इंग्लिशचं नॉलेज काहीच नाही, तर माझा कॉन्फिडन्स लेवल कसा असेल? खूप हाय असेल। आणि जर मी कुठल्या एका मोठ्या व्यक्तीशी बोलणार असेल
की जे माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत किंवा कोणतरी कंपनीचा CEO असेल, तर माझा कॉन्फिडन्स डाऊन जातो. हे असं का होतं? कारण की आपण निगेटिव्ह थॉट्स जनरेट करतो की हा खूप मोठा माणूस आहे आणि याच्यासोबत मी इंग्लिश कसं बोलणार. तर हा पहिल्यांदा तुम्ही जो निगेटिव्ह थॉट जनरेट केला तुमच्या माइंडमध्ये, हा निगेटिव्ह थॉट तुमचा कॉन्फिडन्स डाऊन करतो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लेवल 100ला सेट केला पाहिजे. हा दुसरा कोणी सेट नाही करू शकत. किंवा असं कुठला क्लास नाही आहे की तुम्ही क्लास जॉईन करा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवून मिळेल. हा तुम्हाला ही डेली प्रॅक्टिस आहे तुमची. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही असे काहीतरी मोटिवेशनल सेंटेन्स म्हणा की आय एम द किंग ऑफ इंग्लिश आणि मी इंग्लिश खूप छान बोलू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश बेटर दॅन एनीबडी एल्स इन द वर्ल्ड. म्हणजे कधी कधी ओव्हर कॉन्फिडंट असणंही चांगलं असतं जर ते इंग्लिशच्या भाषेत असेल तर. याने काय होतं की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय, भले तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट आहात, तुम्हाला इंग्लिश येत नाही, पण तुम्ही म्हणताय की मला इंग्लिश खूप छान येतं. त्याच्यामुळे मी नेहमी स्टुडंटला सांगतो की तुमचा कॉन्फिडन्स लेवल सेट करा ॲट 100 ऑल द टाईम. सो इट डझंट मॅटर विथ हुम यू आर स्पीकिंग. तो कुठलाही व्यक्ती असू द्या, तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा 100% पाहिजे. तर असा जो तुम्ही विचार केला तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. ॲक्च्युली आत्ता पण तुम्ही जो मुद्दा मांडला की आपल्या आजूबाजूला मराठी लोक जास्त आहेत, त्यामुळे आपण मराठी अगदी लहान वयापासून बोलत असतो, कानावर तेच शब्द पडत असतात. पण जेव्हा इंग्लिश आपण शिकतो शाळेपासून, पण बरेच जण आज मला एखाद्या विषयावरती बोलायचं असेल तर त्याचा पहिल्यांदा त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये विचार करतात. मी मराठीमध्ये मनामध्ये वाक्य बनवते की मला हे वाक्य बोलायचं आहे, मग मी त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करते आणि ते वाक्य बोलते. तर इंग्लिशमध्ये विचारच होत नाही. तर मुळात इंग्लिशमध्ये विचार केला पाहिजे का मराठीत त्याचं आपण रचना करून वाक्याची इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं हे योग्य आहे? काय केलं पाहिजे? हा अगदी तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे मला असं म्हणजे आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये हा क्वेश्चन सगळ्यांनाच असेल असं मी म्हणतो. तर सर्वात पहिल्यांदा कधीही मराठीत विचार नाही करायचा. ठीक आहे, जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज शिकत असाल तर यू हॅव टू थिंक इन इंग्लिश इटसेल्फ. तुम्ही जर मराठीत विचार केला आणि मग इंग्लिशमध्ये कन्वर्ट केलात तर ते कन्व्हर्सेशनला थोडा टाईम लागणार आहे आणि त्या टाईममुळेच तुमची फ्लुएन्सी येत नाही आणि त्या टाईममुळेच तुम्ही अडखळत बोलता. कारण की तुम्ही आधी मराठीत विचार करता की त्यातलं काय मराठीत मला, जसं की मला म्हणायचं की तू हे नाही केलं पाहिजे. मग कोणतरी आपल्या इंग्लिश टीचरनी शिकवलेलं असतं की हे नाही केलं पाहिजे, पाहिजे हा शब्द आला की शुड वापरा. मग यू शुड नॉट डू धिस आपण असा विचार करतो. मी काल मुंबईला गेलो, आपल्याला मराठी सांगितलं असतं कुठल्या टीचरनी की गेलो आलं म्हणजे लो आलं म्हणजे पास्ट टेन्स. आणि मग तुम्ही फॉर्म्युला आठवता आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ते सेंटेन्स तयार करता आणि मग बोलता. असं तुम्ही मराठीला केलं होतं का? नाही. आपण जेव्हा मराठी शिकलो, आपण असं समजू की आपण 2 वयाला आपण जेव्हा आपलं वय वर्ष 2 होतं तेव्हा आपण मराठी बोलायला शिकलो, तेव्हा आपण दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये विचार केला होता का? नाही. आपण मराठी ही ऐकलो आणि मराठी डायरेक्ट बोललो. बरोबर. तुम्ही तमिळ जरी उद्या शिकत असाल किंवा कुठली XYZ कोणती लँग्वेज असू द्या, तुम्हाला ती लँग्वेज त्याच लँग्वेजमध्ये शिकली पाहिजे. तर इंग्लिश बोलताना मग कसं हे करायचं? आता हा तुमचा प्रश्न आहे की मी त्याचं उत्तर दिलं की आपल्याला मराठी विचार नाही केला पाहिजे, आपल्याला इंग्लिशमध्येच विचार केला पाहिजे. मग स्टुडंट मला विचारतात की सर मग हे कसं करायचं? तर त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल लर्निंग केली पाहिजे. एक्झाम्पल, जेव्हा मला शूड शिकवायचं आहे, क्लासमध्ये आम्ही शूड शिकवतो, आमच्या सगळ्या ट्रेनर्सला मी ट्रेन असं केलेलं आहे की कधीही शूडचा मराठीत अर्थ सांगू नका. इवन जरी मुलांनी जरी विचारलं असं शूडला मराठीत काय म्हणतात तरीही तुम्हाला त्याचं आन्सर द्यायचं नाही आहे. कारण की जेव्हा तुम्ही शूडला मराठीत असं म्हणता असं तुम्ही जेव्हा मुलाला सांगाल तेव्हा तो नेहमी मग विचार करणार की असं आलं की मग मला शूड वापरायचं आहे. मी जर एखाद्याला म्हटलं की शूडचा अर्थ असतो करायला पाहिजे, मग मुलगा काय करणार की हां तू हे करायला पाहिजे, अरे हां सरांनी सांगितले करायला पाहिजे आलं, यू शुड डू धिस. तू हा मोबाईल विकत घ्यायला पाहिजे, हां लाल आणि पाहिजे आलं, मग शूड वापरायचं. ही चुकीची पद्धत आहे. म्हणजे दिस इज द वर्स्ट मेथड ऑफ टीचिंग अँड लर्निंग. त्यामुळे मी ट्रेनर्सला सांगतो की तुम्ही मराठीत अर्थ सांगू नका, त्याचा कॉन्सेप्च्युअल मिनिंग सांगा. तर शूडचा कॉन्सेप्च्युअल मिनिंग काय आहे? जेव्हा तुम्ही एखाद्याला ॲडवाईस देता तेव्हा शूड वापरा. ठीक आहे, तुम्हाला ॲडवाईस पण नाही कळत, मी मराठी सांगतो. जेव्हा तुम्हाला एखाद्याला सल्ला द्यायचा आहे, इथं मी मराठी भाषा वापरू द्या. शिकवताना तुम्ही कॉन्सेप्ट लर्निंगसाठी तुम्ही मराठीची हेल्प घ्या. मी असं नाही म्हणत की तुम्ही मराठीची हेल्प घेऊ नका. तुमची मातृभाषा आहे, तुम्ही त्याची हेल्प घेतलात तर फार लवकर शिकाल. फक्त मराठी ट्रान्सलेशनच्या मी अगेन्स्ट आहे. म्हणजे शूडचा मराठीत अर्थ काय होतो हे चुकीचं आहे. पण शूड कधी वापरायचं म्हणजे तुम्ही त्याचा मराठीत अर्थ विचारण्यापेक्षा हा प्रश्न विचारा ट्रेनरला की याचा यूज काय. तर शूडचा यूज काय? जेव्हा आपण एखाद्याला ॲडवाईस देतो तेव्हा आपण शूड वापरणार. आता तुमचं माइंड नॅनो सेकंडमध्ये काम करेल. जेव्हा एखादा विचारतो अरे कुठला मोबाईल घेऊ, मित्राने विचारलं तर हा काय आहे? सल्ला विचारतोय तुम्हाला, म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या आन्सरमध्ये शूडच यायला पाहिजे. हे माझा ब्रेन ना नॅनो सेकंडमध्ये काम करेल जर तो कॉन्सेप्ट लर्निंग जर असेल तर. आणि जर मी ट्रान्सलेशन केलं, त्यांनी मला विचारलं की कुठला मी मोबाईल विकत घेतला पाहिजे,
मग मी मराठी विचार करणार की तू सॅमसंग मोबाईल विकत घेतला पाहिजे, मग ते ला पाहिजे आलं, मग आता मी शूड वापरणार, मग शूडचा फॉर्म्युला काय, तर सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, मग मी त्यात ते मिक्स करणार आणि मग मी बोलणार. हे चुकीची पद्धत आहे. तर तुमचा मित्र जो विचारतोय की मी कोणता मोबाईल घेतला पाहिजे, तुम्हाला माहिती की तो तुमच्याकडून एक सल्ला घेतोय, मग तुम्ही सल्ला देणार ना त्याला, मग सल्ला येणार तर शूड येणार, मग यू शूड बाय अ सॅमसंग मोबाईल. हे सिम्पल सेंटेन्स आहे. आता मी समजा एखाद्याला हॅव टू शिकवतोय, तर हॅव टू म्हणजे मग ते लगेच मराठीत विचारतात आम्हाला स्टुडंट्स, तर नाही, हॅव टू म्हणजे एखाद्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सांगायची आहे. आपण आता मी बॉस आहे, मी माझ्या एम्प्लॉईला सांगतो यू हॅव टू कम टू ऑफिस ऑन टाईम, त्यांना मी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सांगतोय. एखादा छोट्या भावाला सांगतो यू हॅव टू स्टडी एव्हरी डे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझी. मस्ट आपण कधी वापरतो, जेव्हा कंपल्शन करायचं आहे, यू मस्ट कम ऑन टाईम. म्हणजे असं नाही की मस्टला मराठीत काय म्हणतात, ते असं म्हणतात मराठीमध्ये मस्टला केलंच पाहिजे. हे चुकीचं आहे. तुम्ही असं नका शिकू आणि शिकू पण नका. सगळ्या ट्रेनर्सलाही मी सांगेन, जेवढे ट्रेनर्स मला ऐकतायत, की तुम्ही मराठीत अर्थ सांगू नका मुलांना, आणि मुलांना सांगतो की कधी मराठीत त्याला काय म्हणतात हे विचारू नका, तुम्ही यूज विचारा. सर मस्ट कधी वापरायचं हे सांगा, मग तुम्ही तो प्रॉपर क्वेश्चन आहे. तर मस्ट कधी वापरायचे, जेव्हा तुम्ही एखाद्यावर कंपल्शन करताय तेव्हा मस्ट वापरा. जसं आपल्याला गव्हर्नमेंट खूप सारे कंपल्शन करतं, XYZ जे काय, यू मस्ट वेअर हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक, यू मस्ट फासन युअर सीट बेल्ट, यू मस्ट स्टँड अप फॉर नॅशनल अँथम. हे कंपल्शन्स गव्हर्नमेंटने केलेत. कधी कधी आपणही घरच्यांना काही कंपल्शन्स करतो, आईवडील मुलाला काही कंपल्शन करतात, स्कूलचे जे लोक आहेत ते स्टुडंट्सला काही कंपल्शन करतात. तर हे सगळे मस्टने वापरा. तुम्ही जर कॉन्सेप्ट शिकलात ना, तुम्ही 100 सेंटेन्सेस बनवू शकता मस्टचे. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट लर्निंग आली पाहिजे. इंटरेस्टिंग आहे. तर हे तुम्ही फक्त सर्वांना सांगा. करेक्ट. म्हणजे आता आपण जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही कॉन्सेप्ट जी आहे ती शिकली पाहिजे, तसाच मुद्दा ग्रामरच्या बाबतीत सुद्धा येतो. कारण जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो तेव्हा ऑब्व्हियसली त्याचा पहिला पार्ट हा ग्रामर आपण शिकतो. तर ग्रामर शिकणं स्पोकन इंग्लिशसाठी हे किती गरजेचं आहे? आता याच्यामध्ये बरेच असे कॉन्फ्लिक्ट, असे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील यूट्यूबवर. काही ट्रेनर्स म्हणतात की ग्रामर शिकणं गरजेचं नाही आहे. असे बरेच तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवर पण पाहिले असतील. आणि काही जण म्हणतात ग्रामर शिकणं गरजेचं आहे. मग याचं एक्झाम्पल मी बरेच व्हिडिओ असे पाहिले की जे म्हणतात ग्रामर शिकणं गरजेचं नाही आहे. ते याचं एक्सप्लेनेशन असं देतात की जेव्हा तुमचं वय होतं अगदी 2 वर्ष, तेव्हा तुम्ही ग्रामर शिकलात का? नाही. मग तरी तुम्हाला मराठी बोलता येते, मग सेम इंग्लिश बाबतीत का नाही होत? त्यामुळे ते म्हणतात की ग्रामर शिकायची गरज नाही आहे. पण ॲक्च्युली ग्रामर शिकण्याची गरज आहे. आपण काय शिकायचं आणि काय स्किप करायचं हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की ग्रामर शिकायचं आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखादं बुक आणलात आणि तुम्ही स्टार्ट केलात, एक 300-500 पेजेसचं बुक आणलात आणि तुम्ही सगळे लेसन्स लर्न केलात, त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला ग्रामर फक्त 20% शिकायचं आहे, 80% स्किप करायचं आहे. जे तुम्ही चाइल्डहूडमध्ये शिकलात तेव्हा तुम्ही ग्रामर सर्व शिकलात. अगदी तुम्ही ॲडव्हर्ब म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह काय आहे, नाऊन काय आहे, प्रोनाऊन सगळं तुम्ही डिटेलमध्ये शिकलात, डिग्री, व्हॉईस सगळं शिकलात. पण ॲक्च्युली इव्हन टेन्सेस आपल्याकडे 12 टेन्सेस आहेत. पण मी जर हा प्रश्न विचारला की 12 टेन्सेसमध्ये तुम्ही स्वतः किती वापरलात आजपर्यंत, तर तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं ना, तर 12 टेन्सेसमध्ये आपण हार्डली 5 ते 6 टेन्सेसचा यूज करतो. बाकी टेन्सेस आपण कधीच यूज नाही करत. आपण ॲडवर्ब म्हणतो, ही वॉक्स स्लोली हा ॲडवर्ब आहे. आता मला माहीत नाही ॲडवर्ब काय असतो, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी ते वाक्य तरी बोलतोय ना. बरोबर, ठीक आहे. दोन व्यक्ती आहेत, ही वॉक स्लोली म्हणतात आणि त्याला ते अडखळत म्हणतोय दुसरा, पण त्याला नॉलेज खूप आहे, पण फायदा नाही आहे. हा विदाऊट नॉलेज बोलतो ही वॉक स्लोली, त्याला स्लोली हा ॲडवर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे माहीत नाही, पण तो बोलतोय. आम्ही तेच सांगतो की तुम्हाला खूप डिटेलमध्ये ग्रामर शिकण्याची गरज नाही, कारण की ते तुम्ही शिकत बसलात तुम्हाला 1 वर्ष त्यात जाईल. मग तुम्ही बोलणार कधी? आपल्याला लवकर जर बोलायचं असेल, समजा 1-2 महिन्यामध्येच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, तर तुम्ही डीपमध्ये अभ्यास करून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला ग्रामरचं काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही आमच्या ब्रँचेसमध्ये फक्त 20% ग्रामर शिकवतो, 80% आम्ही ग्रामर शिकवत नाहीत. कारण की त्यामुळे काय होतं की मुलांचं कन्फ्युजन वाढतं आणि त्यांना बोलणं होतच नाही. आता कमिंग बॅक टू अवर पॉईंट की आपण ग्रामर शिकायचं की नाही, ते 20% सुद्धा. तर ते का शिकलं पाहिजे की आपण जेव्हा वयोवर्ष आपलं 2 होतं तेव्हा आपली कंटिन्यू लिस्निंग मराठीमध्ये होत होती. अगदी शेजारी, रिलेटिव्ज, घरचे सगळे मराठी बोलत होते. 2 वर्षापर्यंत आपण 24 मंथ्स मराठी एन्व्हायरमेंटमध्ये वाढलो. मग मराठी बोलणं हे सोपं गेलं आपल्याला. आज ती सिनारिओ आहे का? जसं मी पहिल्या क्वेश्चनमध्ये पण सांगितलं होतं की वी आर सराउंडेड विथ मराठी पीपल ओनली. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त मराठी ऐकतो किंवा हिंदी ऐकतो, आपण इंग्लिश ऐकतच नाही. त्यामुळे आता लिस्निंग होणारच नाही. त्यामुळे तो जो फंडा आहे तो इथं नाही वापरता येणार. तर तुम्हाला काहीतरी वेगळं वापरलं पाहिजे. आता उद्या जर मला तमिळ शिकायची आहे, पण मी तमिळ ऐकतच नाही ना, माझ्या कानावर तमिळ पडतच नाही, तर मी तमिळ बोलणार कसा? मराठी आणि इंग्लिश ही दोन्ही वेगळ्या लँग्वेजेस आहेत आणि त्या दोघांचंही लर्निंग वेगळं झालं पाहिजे. जी तुमची मातृभाषा आहे ती फक्त ऐकून तुम्ही बोलू शकता, पण ज्या एक्स्ट्रा लँग्वेजेस शिकायच्यात, उद्या मी डिसाईड केलं की मला जर्मन शिकायची आहे,
तर मी म्हणलं नाही मला जर्मनचं ग्रामर नाही शिकायचं आहे, पण मला जर्मन शिकायचे आहे, असं नाही होऊ शकत. Right. मला त्याचं ग्रामर शिकावंच लागेल. हां, जर मी जर्मनीमध्ये गेलो आणि 2-3 वर्ष राहिलो आणि मी लिसनिंग माझी जर्मन लँग्वेज मी ऐकलो 2-3 वर्ष, तर मी विदाऊट ग्रामर पण जर्मनमध्ये बोलू शकतो. ओके. ठीक आहे, पण अभ्यास करून बोलणं असेल तर तुम्हाला ग्रामर शिकावंच लागतं. जसं एखादा स्टुडंट असतो की तो क्लास जॉईन करतो, तो ग्रामर शिकतो आणि तो बोलायला लागतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ग्रामर शिकणं हे गरजेचं आहे. बर, आत्ता तुम्ही जे म्हणलात की तुम्ही जे मोजकं किंवा जे नेमकं आहे ग्रामरचा पार्ट तोच शिका, तर यामध्ये नेमकं काय येतं? हा 20% पार्ट नेमका काय आहे? तर तसं त्याला बराच वेळ लागेल, पण मी शॉर्टकटमध्ये सांगतो की टेन्सेस जे आहेत 12 टेन्सेस आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही फक्त 5 टेन्स जरी शिकलात, अगदी सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर आणि कंटिन्युअसचे 2 प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस, तर तुम्ही पूर्ण इंग्लिश 100% बोलू शकता. तुम्ही म्हणणार सर मग फ्युचर कंटिन्युअस तर आम्ही नाही शिकलो, मग त्याचे वाक्य कसे बनणार? जसं आय विल बी गोईंग टू मुंबई टुमारो दिस टाईम, तर हे बोलण्यापेक्षा सिम्पल म्हणा, आय विल बी गोईंग असं म्हणण्यापेक्षा आय विल गो म्हणा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आय हॅव कम्प्लिटेड दिस वर्क, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे, आय कम्प्लिटेड दिस वर्क म्हणा, सिम्पल पास्ट वापरा. म्हणजे 12 टेन्सेस शिकलात तर त्याचा निगेटिव्ह काही नाही आहे. जर तुम्हाला ऑलरेडी सगळं येत असेल, 5 टेन्स परफेक्ट असतील, तर तुम्ही 12च्या 12 शिका आणि वापरा. तुमची जी इंग्लिश आहे ती अजून एनहान्स होईल, ती अजून जास्त सुंदर होईल. पण समजा तुम्हाला जास्त नाही, तुम्हाला येतच नाही इंग्लिश, कमी टाईममध्ये जेवढं कामाला लागतं तेवढंच शिकायचं आहे. उदाहरणार्थ समजा जॉब आहे तुमचा, तुम्हाला थोडं इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं आहे, थोडं बहुत कलिग्सबरोबर बोलायचं आहे, तेवढंच लागणार आहे. तुमचं खूप हाय लेवलचं इंग्लिश मला शिकायचं नाही आहे, एक बेसिक इंटरमिजिएट लेवलचं शिकायचं, तर 5 टेन्सेस खूप झाले. तर तुम्ही ह्या 5 टेन्स वापरून कुठलंही जगातलं वाक्य बनवू शकता. असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस किंवा परफेक्टचे टेन्सेस आलेच पाहिजे. तर एखादा म्हणेल की सर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 9 o'clock, मी म्हणतो सिम्पल वापरा, आय एम वेटिंग फॉर यू, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस वापरा. आय हॅव बीन वेटिंग म्हणण्यापेक्षा आय एम वेटिंग म्हणा, म्हणजे सिम्पल इंग्लिश. जे आय हॅव बीन वेटिंग म्हणतायत, मी त्यांना काही अपोज करत नाहीये, ते तर खूप सुंदर आहे, ते अजून नेक्स्ट लेवल इंग्लिश आहे, ज्याला आपण ॲडव्हान्स इंग्लिश म्हणतो, चांगलंच आहे. आय हॅव बीन वेटिंग तुम्हाला येत असेल तर म्हणा, पण नसेल तर शिकायचं तर तुम्ही आय एम वेटिंग जरी म्हणलात तर समोरच्याला अर्थ समजतो. मी जर एखाद्याला म्हणलं आय एम वेटिंग फॉर यू सिन्स 9 o'clock, त्याला अर्थ समजला. आणि लँग्वेजचा पर्पज हाच आहे की तुमचे जे थॉट्स आहेत ते समोरच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. मग भले तुम्ही तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरा, नाही तर तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरा, मिनिंग हा ऑलमोस्ट सेम आहे, समोरच्याला तो समजतो. तर टेन्सेसमध्ये 5 टेन्स आहेत. त्यानंतर तुम्ही मॉडेल्स शिका, त्याला काही लोक हेल्पिंग वर्ब्स पण म्हणतात, काही लोक त्याला ऑक्झिलरी वर्ब्स पण म्हणतात. ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये जसं कॅन आहे, हा इम्पॉर्टंट आहे, शूड इम्पॉर्टंट आहे, हॅव टू इम्पॉर्टंट आहे, मस्ट इम्पॉर्टंट आहे, गोईंग टू इम्पॉर्टंट आहे, यूज टू इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही एक 6-7 जरी शिकलात तरी इनफ आहे. तसे मॉडेल्स खूप आहेत, अगदी 30, 40, 50पर्यंत आहेत. पण तुम्ही हे 6 to 7 जरी शिकलात तरी तुम्ही बेसिक लेवलचं इंग्लिश बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रिपोजिशन्स बेसिक शिका. आता प्रिपोजिशन्स खूप आहेत, जो तुम्ही पाहिले तर मे बी यू विल फाइंड 30-40 प्रिपोजिशन्स, पण कामाचे प्रिपोजिशन शिका. जसं आता इन आहे, ऑन आहे, हे बेसिक जे आहेत, ॲट आहे, असे बेसिक 5 to 6 शिका. कंजंक्शन पण बेसिक 5 to 6 शिका. WH क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण की तुम्ही क्वेश्चन तुम्हाला व्हेन, व्हॉट, वेअर, हुज, हुम हे माहीत नसेल तर तुम्ही बोलणार कसं? आता मला एक पेन सापडला, मला विचारायचं हा पेन कोणाचा आहे, तर मी म्हणणार हुज पेन इज दिस. आता मला जर हुज हा शब्दच माहिती आहे तर मी वाक्य बनवणारच नाही. त्यामुळे तुम्हाला WH क्वेश्चन्स खूप चांगले आले पाहिजे. डू डज डीड न तुम्हाला क्वेश्चन्स विचारता आले पाहिजे. डिड यू गो टू मुंबई येस्टरडे, इथं मी डीड वापरलं, त्यामुळे तुम्हाला डू डज डीडचं नॉलेज चांगलं पाहिजे. कारण की बघा, आपण बोलताना एकतर प्रश्न विचारतो नाहीतर उत्तर देतो. मग प्रश्न विचारताना डू डज डीड लागतं आणि WH क्वेश्चन्स लागतात. आन्सर देताना टेन्सेस लागतात. टेन्सेसमध्ये थोडेसे मॉडेल्स मिक्स केले. आय स्पीक इन इंग्लिशपेक्षा छान काय वाटतं, आय कॅन स्पीक इन इंग्लिश. तुम्ही जर मॉडेल शिकला तर अजून थोडं तुम्ही ब्युटिफाय करू शकता तुमच्या लँग्वेजला. त्यात तुम्ही थोडं कंजंक्शन प्रिपोजिशन्स ॲड केले, वाक्याला मिनिंग जास्त येतो, मिनिंगफुल सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. त्यामुळे कंजंक्शन्स आणि प्रिपोजिशन्सचा थोडा स्टडी करा. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. म्हणजे याच्या व्यतिरिक्त बेसिक असेल तर प्रोनाउन्स तुम्हाला माहीत पाहिजेत. बाकी मला असं वाटतं ॲडवर्ब शिकायची गरज नाही, ॲडजेक्टिव्ह शिकायची गरज नाही. जसं आता ही इज अ स्मार्ट बॉय, याच्यामध्ये स्मार्ट हा ॲडजेक्टिव्ह आहे, बॉय हा कॉमन नाऊन आहे, पण हे मला माहीत नाही तरी माझं कुठं अडत नाही. महत्त्वाचं काय, तुम्ही वाक्य बोलला पाहिजे. त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब कोणता आहे हे शिकायची तुम्हाला फारशी गरज नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही एवढं आता मी सांगितलं तेवढं जरी तुम्ही शिकलात तरी इनफ आहे. ओके. ग्रामर शिकल्यानंतर पुढचा मुद्दा असतो व्होकॅब्युलरी. माझा शब्दसाठाच माझ्याकडे मुळात कमी आहे, तर तो मी वाढवायचा कसा? हां, खूप महत्त्वाचा क्वेश्चन तुम्ही विचारला. बरेच जण म्हणतात सर माझा व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम आहे, मला शब्द सुचत नाही. मग ते लगेच मार्केटमध्ये जाऊन ऑक्सफर्ड डिक्शनरी विकत घेतात. आता मला म्हणायचं त्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये किती वर्ड्स आहेत मला माहीत नाही, लाखो असतील.
तेवढे तुम्ही लर्न करू शकाल का? नाही. तितका तुमच्याकडे टाईम आहे का? आणि खूप टाईम आहे सर, एखादा म्हणला की माझ्याकडे खूप टाईम आहे, लर्न केले जरी तर तुम्हाला ते लक्षात राहतील का? नाही. आज तुम्ही एक 10 वर्ड्स लर्न करा, 8 दिवसानंतर मी तुम्हाला विचारतो, मी सगळे विसरलेला असाल. त्यामुळे वोकॅबलरीसाठी डिक्शनरी वापरू नका, बर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वोकॅबलरी वीक जर असेल तुमची तर फारसा फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणता सर वोकॅबलरीज येत नसेल तर मग वाक्य बनवायचे कसे? तर स्कूल लाईफमध्ये जे तुम्ही वर्ड्स शिकलात ना, तेच आपण अजूनही तेच वापरतोय. काही फारसे नवीन वर्ड्स वापरायची गरज नाही आहे. मी बेसिकचं बोलतोय, म्हणजे मुलं बेसिक आणि इंटरमिजिएट लेवलचं इंग्लिश, ऑब्वियसली तुम्ही जर ॲडव्हान्स लेवलचं इंग्लिश तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियासारखे न्यूजपेपर वाचा, त्यातून नवीन वर्ड्स कलेक्ट करा, ते यूज करा. तुम्ही बुक्स रीडिंग करा, तुम्ही डिक्शनरी हे करा, तुम्ही इंग्लिश मूवीज बघून नवीन नवीन वर्ड्स कलेक्ट करा. वोकॅबलरी वाढवणं ही चांगलंच पार्ट आहे. पण मी सध्या बेसिक मुलांबाबतीत बोलतो की ज्यांना बाबा बेसिक इंग्लिश बोलायचे, त्यांच्यासाठी सांगतो की तुम्हाला डिक्शनरी बिलकुल तुम्ही यूज करू नका. जे वर्ड्स तुम्ही लहानपणी शिकलात, अगदी तुम्हाला जर बुक्स मिळाले लहानपणीचे, आपल्याकडे रीडर असायचं, म्हणजे मी मराठी माध्यमातून शिकलोय, 5th स्टँडर्डला मला इंग्लिश होतं, एक तळहाता एवढं रीडर मिळायचं. अगदी ते रीडरमधले जे शब्द असतात ते जरी वाचले तरी चालतात. ठीक आहे. तर आम्ही एक 400 वर्ब्स चार्ट तयार केलेला आहे, तो आम्ही आमच्या स्टुडंट्सला देतो. आणि तेवढे 400 वर्ब्स जरी केले तुम्ही लर्न, तरी तुम्ही इनफ तुम्ही 90% इंग्लिश बोलू शकता. त्यामुळे वोकॅबलरी हा फारसा मोठा इश्यू नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडे लहानपणीचे जे बुक्स आहेत तुमचे, ते रीडर जे असतात शब्दसाठा, तेवढे पण खूप इनफ झाले. किंवा तुम्ही गुगलवर जरी टाकलात की टॉप मोस्टली युज्ड 1000 वर्ब्स इन इंग्लिश किंवा 1000 वर्ड्स इन इंग्लिश, तुम्हाला लिस्ट मिळेल. तेवढी जरी लर्न केलं तर खूप झालं. म्हणजे फारसं तुम्हाला 1,10,000 वर्ब्स यायला पाहिजे, वर्ड्स यायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही एक विचार करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, तुम्हाला लक्षात येईल की तुमचं एव्हरीडे तुम्ही सेमच बोलता. फारसं 90% सेमच असतं. आई सेम क्वेश्चन बोलते आपल्याला, उठ उशीर झालाय शाळेला तुला किंवा कॉलेजला, तो म्हणतो 5 मिनिटानंतर उठव, तो मित्राला फोन लावतो, कुठं आहे, हे सेम टॉक दुसऱ्या दिवशी पण होतो. तर तुम्ही वोकॅबलरी जे आहेत ना, जे वर्ड्स आहेत ना, ते 90% तुम्ही सेमच यूज करता. तर तुम्ही तुमचं दिनचर्या लिहून घ्या, तुम्हाला कोणते कोणते वर्ड्स लागतात ते एका पेजवर लिहा, ते लर्न करा आणि तेच तुम्ही यूज करणार. आणि जसे तुम्हाला नवीन नवीन वर्ड्स मिळत जातील तसा तुमचा शब्दसाठा वाढत जाईल. पण कधीही एखादा वोकॅबलरी नवीन वर्ड जर तुम्हाला मिळाला त्याचा यूज करा, फक्त तो लर्न करू नका, तो 5 टाइम्स 10 टाइम्स लिहित बसू नका. तर ज्यांना ॲडव्हान्स लेवलची इंग्लिश शिकायची आहे त्यांनी नवीन नवीन वर्ब्स आणि वर्ड्स लर्न करा, ते यूज करा. पण जे लोक बेसिक आणि इंटरमिजिएट लेवलची इंग्लिश बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगेन की जे तुम्ही चाइल्डहूडमध्ये जे वर्ब शिकलात बेसिक, तेच तुम्ही रीड करा. आता मी जर मराठी पुढे 2 वर्ष नाही बोललो तर पुन्हा मी मराठी बोलताना मी अडखळणारच. ह्याचा अर्थ असा नाही की मला वोकॅबलरी माझी वीक आहे, याचा अर्थ असा आहे की मला वर्ड्स येतात पण सध्या ते आठवत नाही आहेत, कारण की तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आहे. तर प्रॅक्टिस करा. बेसिक वर्ब्स गुगलवरून त्याची लिस्ट डाउनलोड करून जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण डिक्शनरी परचेस करू नका. पुढचा प्रश्न आहे प्रोनाउन्सिएशनचा. आपण बघतो की एकाच शब्दाचे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रोनाऊन्स करत असतात. तर माझी प्रोनाउन्सिएशन्स मला इम्प्रूव्ह करायची असतील प्रॉपर वेमध्ये, तर ती कशी इम्प्रूव्ह करायची? आता जो प्रोनाउन्सिएशन आहे हा प्रत्येक कंट्री वाईज चेंज होतो. आता एन्व्हिरॉन्मेंट पण तुम्ही ऐकलं असेल आणि एन्व्हायरमेंट पण आपण ऐकलं असेल. लहानपणापासून आपण एन्व्हायरमेंट ऐकतो, आता हल्ली तुम्ही एन्व्हिरॉन्मेंट ऐकत असाल. आपण शेड्यूल म्हणतो, काही लोक त्याला स्केड्यूल म्हणतात. तर प्रत्येक वर्ड जो असतो त्याचे अकॉर्डिंग टू कंट्री त्याचे प्रोनाउन्सिएशन चेंज होत राहतात. तर असं गरजेचं नाही आहे की तुम्ही पर्टिक्युलर एका कंट्रीला स्टिक राहून त्याचेच प्रोनाउन्सिएशन शिकले पाहिजेत. परंतु मोस्टली आपण जास्त इन्फ्लुएन्स्ड आहेत US म्हणजे अमेरिकन्स. आता काय होतं की आपण जर म्हणजे पास्टमध्ये जर आपण गेलं तर तेव्हा आपला इन्फ्लुएन्स जास्त ब्रिटिशांचा होता, कारण की त्यांचं राज्य होतं, त्याच्यामुळे आपला तेव्हाचा ॲक्सेंट हा ब्रिटिश ॲक्सेंट होता. आणि आता जर तुम्ही पाहिलात रिसेंटली ह्या काही 30-40 इयर्समध्ये तर आपण जास्त हॉलिवूडशी कनेक्टेड होतो. आपण मूवी सगळे हॉलिवूडचेच पाहतो, ठीक आहे. आणि तेव्हा आपण अमेरिकन वेस्टर्न कल्चर यूज करतो. त्याच्यामुळे आता तुम्ही पाहिलात तर हळूहळू आपण आता ब्रिटिश ॲक्सेंट करून अमेरिकन ॲक्सेंटकडे शिफ्ट होत आहोत. इवन आपले जे क्लायंट्स असतात IT कंपनीजमध्ये हे जास्त करून US क्लायंट्स असतात. त्यामुळे जर तुम्ही ॲक्सेंट म्हणत असाल तर तुम्ही US ॲक्सेंट हा शिकू शकता, किंवा तुम्हाला
इंडियन ॲक्सेंट जो आहे तोही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. त्यामुळे प्रोनाऊन्सिएशन जे आहे हा तुमचा पार्ट फक्त लिस्निंगनीच इम्प्रूव्ह होणार आहे. बरं. तुम्ही जेवढे जास्त मूवीज पाहाल, म्हणजे हॉलिवूड मूवीज पाहाल, तर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की पर्टिक्युलर कुठल्या वर्डचा ॲक्सेंट कसा असतो किंवा त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं. तर हे फक्त यातला एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे लिस्निंग. बरं. तर तुम्ही लिस्निंग केलात तर तुम्हाला समजेल की तुम्हाला एखादा वर्ड प्रोनाऊन्स कसा करायचा असतो. जेव्हा आपण एखादी भाषा शिकत असतो तेव्हा आपल्याला सर्रास असे सल्ले मिळतात की तू रोजचा न्यूजपेपर इंग्लिशमध्ये वाच, सिनेमे बघ किंवा बातम्या इंग्लिशमध्ये बघ, त्याने तुला उपयोग होईल. तर या गोष्टी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी खरंच उपयोगी ठरतात का, आणि ठरत असतील तर कशा प्रकारे उपयोगी ठरतात? आता आपण बरेच यूट्यूबवर व्हिडिओज पाहतो किंवा बरेच लोक म्हणतात की तुम्ही न्यूजपेपर वाचा. मी तुम्हाला एक असं ओपन चॅलेंज देईल की एका स्टुडंटला तुम्ही उभं करा किंवा त्याला एक टास्क द्या की इथून पुढे तो 1 वर्ष न्यूजपेपर वाचायचा, 1 वर्ष न्यूज चॅनल पाहायचं, 1 वर्ष हॉलिवूड मूवीज पाहायचे इंग्लिशमध्ये. मग आपण पाहूया 1 वर्षानंतर त्याला इंग्लिश बोलता येते का. बरं. तर हे ऑलरेडी मी खूप केलेलं आहे. 2008 पासून मी इंग्लिश शिकवतो आहे. आम्ही वेगवेगळे प्रॅक्टिकल्स मुलांवर पण केलेले आहेत, स्वतःवर पण केलेले आहेत. तर याचा काही फायदा होत नाही. बरं. ठीक आहे. आणि तुम्हाला शॉकिंग वाटेल हे आन्सर, कारण की 99% असे लोक असे दिसतील तुम्हाला की जे म्हणतील याचा यूज होतो, याचा फायदा होतो, आणि 1% लोक म्हणतात फायदा होतो. त्यातला मी एक आहे. फायदा कुणाला होतो ते मी तेही सांगेल तुम्हाला, की तुम्हाला ॲडव्हान्स लेवल इंग्लिश शिकताय. मी जसं आधी एका क्वेश्चनमध्ये उत्तर दिलं होतं की मला ऑलरेडी इंग्लिश चांगली येते, पण मला एक अजून नेक्स्ट लेवलची इंग्लिश पाहिजे. ठीक आहे. तर मी टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर वाचला तर मला फायदा होईल, कारण की त्यात मला नवीन वर्ड्स समजतील. मी त्याचा मीनिंग गुगलवर पाहीन आणि मी ट्राय करेन तो वर्ड माझ्या रेग्युलर डेली इंग्लिश बोलण्यामध्ये मी तो यूज करेन, तो वापरायचा मी प्रयत्न करेन. तर त्या लोकांना त्याचा फायदा होतो. पण आज प्रॉब्लेम असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की त्याला इंग्लिश बोलताच येत नाही. तर ते न्यूजपेपर वाचून फायदा काही नाही आहे, कारण की न्यूजपेपर वाचणार ते 10 लाईन वाचणार, त्यातले त्यांना 5 लाईन तर समजणार पण नाहीत, कारण की त्यांना ते वर्ड्स माहीतच नसतात. मग ते गुगल करणार, त्याचा मिनिंग शोधणार, मग तो वर्ड ते वापरणार कधी, ते फक्त त्या दिवसापुरतं तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. 2-3 दिवसानंतर तो तुम्ही वर्ड परत विसरून जाता. तर ती खूप लेंदी प्रोसिजर आहे. त्यामुळे मी तुम्हाला जे आधी क्वेश्चनमध्ये मी सांगितलं की तुम्ही बेसिक ग्रामर शिका आणि तुम्ही बोलायला स्टार्ट करा. हा सगळ्यात क्विक आणि स्मार्ट वे आहे. त्यामुळे रीडिंग न्यूजपेपर हा ॲक्च्युली खूपसा फायदा देत नाही. 5 to 10% त्याचा बेनिफिट होतो की काही वर्ड्स आपल्याला नवीन समजतात, पण ते समजून फायदा नाही, त्याचा मिनिंग पाहून तो यूज पण करता आला पाहिजे. बोलण्यासाठी फक्त लिस्निंग हा एकच वे आहे. तर होतं काय की आपण मूवीज बघतो हॉलिवूड, विथ सबटायटल बघतो. प्रॉब्लेम काय होतो की आपण त्यांचं ऐकणं कमी आणि वाचणं जास्त करतो. मग तुम्हाला खरं जर बेनिफिट पाहिजे असेल तर तुम्ही विदाऊट सबटायटल मूवी पाहू शकता. म्हणजे काय होईल, तेव्हा सबटायटल नसेल, तुमचा जास्त फोकस ऐकण्यावर असेल. सुरुवातीला काही वीक्स काही मंथ्स तुम्ही विथ सबटायटलही करू शकता थोडं समजण्यासाठी, पण एक अंडरस्टँडिंग आल्यानंतर तुम्ही विदाऊट सबटायटल मूवीज पहा, म्हणजे तुमचा जास्त फोकस रिडिंगवर नसेल, ऐकण्यावर असेल. मग तुम्ही 2 लोक जे बोलतायत ते तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न कराल आणि मग बोलाल, तर थोडाफार त्याचा फायदा होईल. पण या सर्वपेक्षा की बुक्स वाचणे किंवा न्यूजपेपर वाचणे किंवा मूवीज पाहणे, या सर्वांपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बेसिक ग्रामर शिका आणि कुणासोबत तरी इंग्लिश डेली बोला, 10 मिनिट बोला. हा सगळ्यात स्मार्टेस्ट आणि क्विकेस्ट वे आहे. पॉडकास्टच्या मी शेवटच्या टप्प्याकडे येते आता, जो आहे रोजची प्रॅक्टिस करणं, डेली प्रॅक्टिस करणं. मला इंग्लिश माझं सुधारायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, वेअरॅज माझं सराउंडिंग मात्र मराठी भाषेत बोलणार आहे. तर माझ्याकडे पहिलं म्हणजे कुठली डिक्शनरी असली पाहिजे आणि कोणती बेसिक पुस्तकं आहेत की जी प्रत्येकाकडे पाहिजेत? तर सर्वात पहिलं, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही एखादा स्पोकन इंग्लिशचा कोर्स जॉईन करा तुमच्या जवळपासचा. आता आपल्या 15 ब्रँचेस आहेतच, पण समजू आपण तुमच्याकडे फायनान्शियल काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल क्लास लावायला, तर मी काही तुम्हाला असे नुकसे देईन जे तुम्ही घरामध्ये यूज करून पण तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. की बुक्स असं ॲज सच तुम्हाला फारसे काही गरज नाही आहे रीड करायची किंवा मार्केटमधून आणायची. नॉर्मल आजकाल यूट्यूबवर सगळं अवेलेबल आहेच. तुम्ही काही टॉपिक टाकलं तर तुम्हाला, आणि क्विक आहेत, एखादं तुम्ही रीड करून तुम्हाला वेळ खूप लागतो, तीच गोष्ट 5 मिनिटात यूट्यूबवरून शिकू शकता. तर मी जे तुम्हाला सांगितलं मागच्या क्वेश्चनमध्ये की हे बेसिक जे आहेत, टेन्सेस, मॉडेल्स, WH क्वेश्चन, डू डज डीड, प्रिपोजिशन आणि कंजंक्शन्स, हे जे बेसिक आहेत हे तुम्ही याचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहू शकता. तुमचं ग्रामर एकदा क्लिअर झालं की त्यानंतर तुम्ही स्वतःशी पण इंग्लिशमध्ये बोलू शकता. इन्स्टेड ऑफ जॉईनिंग अ कोर्स तुम्ही स्वतःसोबत गप्पा मारा. तुम्हाला बराच वेळ तुमचा मी टाईम असतो, तुम्ही मॉर्निंग वॉकला जाता, इव्हिनिंग वॉकला जाता किंवा तुम्ही रूममध्ये एकटे असता, तुम्ही तेव्हा स्वतःशी गप्पा मारू शकता. यू कॅन प्लॅन युअर होल डे इन इंग्लिश, की जसं तुम्ही उठलात की स्वतःशी गप्पा मारायचं. तर माझं नाव अभिनव आहे, सो अभिनव व्हॉट्स युअर प्लॅन फॉर टुडे. मी असं माझ्या स्वतःशी बोलतो आहे की XYZ गोष्ट आहेत की आय विल बी रेडी बाय 9 AM
आय विल हॅव माय ब्रेकफास्ट, आय विल गो टू ऑफिस, आय विल डू XYZ थिंग्स, आय विल कम बॅक. हे मी माझा प्लॅन करतोय पूर्ण डे इंग्लिशमध्ये. मी स्वतःशी गप्पा मारतोय. ठीक आहे, आज मला काहीतरी वेगळं बोलायचं, मी एखादा माझा फ्रेंडबद्दल गप्पा मारेल. माझा एक फ्रेंड आहे हर्षल, मी त्याच्याबद्दल बोलेन. मी असं एव्हरी डे काहीतरी नवीन नवीन टॉपिक घेईन आणि मी त्या टॉपिकबद्दल बोलेन की मी काल काय केलो, मी याच्याबद्दल बोलेन. मी उद्या काय करणार आहे, मी माझा अपकमिंग जो बर्थडे आहे तो सेलिब्रेट कसा करणार आहे, मी माझ्या फॅमिलीसोबत कुठेतरी फिरायला चाललो आहे, मी त्याची प्लॅनिंग कसं करणार आहे. मी अगदी कुठलाही ह्या चेअरबद्दल पण मी इंग्लिशमध्ये 5 वाक्य बोलू शकतो. तुम्ही कुठलाही एक वाक्य घ्या, कुठलाही एक टॉपिक घ्या आणि त्याच्याबद्दल घरामध्ये तुम्ही स्वतःशी गप्पा मारा. तुमचा जेव्हा मी टाईम असतो तेव्हा तुम्ही करू शकता. सेकंड असं आहे की स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर. मी हे नेहमी आमच्या स्टुडंटला का सांगतो, कारण की स्वतःसोबत तुम्ही नॉर्मल गप्पा मारताना तुम्ही स्वतःला नाही पाहत, त्याच्यामध्ये मोनोलॉग होतो पण डायलॉग होत नाही. तर डायलॉग कॉन्व्हर्सेशनसाठी तुमच्याकडे कोणी नाही आहे, तर तुम्ही आरशात स्वतःला पाहू शकता. म्हणजे आणि तुम्ही ए पर्सन आणि आरशामधला बी पर्सन, तर इथं तुमचा डायलॉग कॉन्व्हर्सेशन चांगला होऊ शकतो. म्हणजे तुम्हीच क्वेश्चन विचारा आणि तुम्हीच आन्सर द्या, तर इथं तुमचा डायलॉग कॉन्व्हर्सेशन होईल. आणि आरशाचा फायदा असा आहे की तुम्ही तुमचे जेस्चर पोश्चर पण पाहू शकता. तुम्ही बोलताना कसं काय बोलता, कसं बोलता. आणि इनफॅक्ट जर पॉसिबल असेल तर शूटिंग पण करा. तुमच्याकडे जर ट्रायपॉड आणि मोबाईल असेल तर तुम्ही शूट करा, तो शूट पहा. शूटिंगमध्ये काय होतं की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजतं की आपण कुठं चुकलो, आपले कुठे जेस्चर आणि पोश्चर चुकले, किंवा आपण बोलताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स कुठं केल्या, आपण कुठे थांबलो, मग ते प्रॉब्लेम्स आपल्याला कळतात. किंवा आपण कुठला फिलर वापरतो. फिलर म्हणजे काय, जेव्हा आपण एक सेंटेन्स बोलतो आणि दुसऱ्या सेंटेन्स बोलताना काही जण म्हणतात, जसं माय नेम इज अभिनव, आय कम्प्लिटेड माय XYZ, म्हणजे आपण म्हणतो. काही जण काहीतरी वेगळं म्हणतात, ओके म्हणतात. प्रत्येकाचा आपापला एक फिलर असतो, तर तो फिलर तुमचा फाइंड आउट करा आणि तो फिलर मिनिमाइज करा आणि फिलरच्या जागी गॅप घ्या. तुम्ही मोठी लोक बघा बोलताना ते गॅप घेऊन एकदम स्लोली बोलतात, पण ते फिलर नाही वापरत. कारण की फिलर जर वापरला तर ते ऐकण्यासाठी फार त्रासदायक असतं किंवा थोडंसं वियर्ड साऊंड करतं फिलर्स ऐकायला. तर त्यामुळे फिलर्स यूज करू नका, त्या जागी तुम्ही पॉज घ्या. किंवा ओके, अंडरस्टूड, असे बरेच आपले ट्रेनर्स, आपले टीचर्स लोक फिलर्स वापरतात. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फिलर्स वापरण्यासाठी तुम्ही पॉज घ्या. ही गोष्ट तुम्हाला आरशात जेव्हा तुम्ही बोलणार आणि जेव्हा तुम्ही शूटिंग घेणार तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळेल. म्हणजे क्लास लावण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये हे सगळ्या गोष्टी करू शकता. बरेचदा आपण कस्टमर केअरशी बोलतो, ट्राय करा. 198 हा कस्टमर केअर नंबर आहे. त्यांच्याशी तेव्हा बोलताना मराठी बोलण्याजागी तुम्ही लगेच काय करता, मराठी लँग्वेज सिलेक्ट करता. 1 नंबर दाबा मराठीसाठी, 2 हिंदीसाठी आणि 3 इंग्लिशसाठी. तुम्ही 1 का दाबता, त्यासाठी 3 नंबर दाबा. काही प्रॉब्लेम नाही आहे, तो व्यक्ती कुठतरी दुसरीकडेच आहे, तुमची इंग्लिश चुकली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कॉल कट करू शकता तुम्ही कधीही आणि डबल पण लावू शकता. आणि बेस्ट पार्ट, तो तुमच्या समोर नाही आहे आणि जेव्हा तुम्ही कॉल लावणार वेगवेगळे लोक तुमचा कॉल उचलणार आहेत, तर ट्राय करा त्या लोकांशी इंग्लिशमध्ये बोलण्याचा. तर हा पण एक वे आहे की तुम्ही इंग्लिश तुमची सुधारू शकता. पण मी काही रेकमेंड करणार नाही की कुठली डिक्शनरी किंवा पर्टिक्युलर कुठलं बुक मी रेकमेंड करणार नाही. कारण की मग ते बुक आणलं की काय होतं की ते स्टडी स्टार्ट होते. मग ते अशी स्टडी करतात मुलं की जसं काय आता एक्झामच द्यायची आहे त्यांना. आपला टॉपिक हा बोलणं आहे, एक्झाम नाही आहे. तर बोलण्यासाठी तुम्हाला फार काही डीप नॉलेजची गरज नाही आहे. त्यामुळे असं काही डिक्शनरी आणि बुक मी काही रेकमेंड करणार नाही. सर खूप खूप धन्यवाद तुमचे. म्हणजे इंग्लिशची भीती कशी घालवायची हा जो मुख्य प्रश्न आहे आपला, त्याचं सोल्युशन तुम्ही आज खूप छान पद्धतीने डिकोड करून सांगितलं. त्यामुळे खूप खूप आभार मानते तुमचे. मी ऑडियन्सला सुद्धा आवाहन करते की तुम्हालाही अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. सरांपर्यंत आम्ही ते नक्की पोचवू. आणि तुम्हाला जर का सरांशी कनेक्ट व्हायचं असेल तर त्याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेच आहेत, नक्की चेकआउट करा. आणि आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. कसा वाटला ते नक्की कळवा आणि द टीव्हीला लाईक, कमेंट, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.